4-5 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण, अर्थातच आपण त्यांना बाबा म्हणतो, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये अत्यंत विस्तृत असं विवेचन त्यांनी हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, सनातन, त्याचा दहशतवादाशी असलेला संबंध याविषयी अत्यंत सरमिसळ अशी कथा सांगितली. पृथ्वीराज चव्हाण जरी काँग्रेसचे नेते असले तरी देखील महाराष्ट्रातल्या सामान्य जनांना त्यांच्याबद्दल निश्चितच आदर आहे आणि हा आदर त्यांचा असलेला एक प्रकारचा भारदस्तपणा, आत्मसन्मानाची त्यांची असलेली भूमिका, एक वैचारिक प्रगल्भता आणि एकूणच राजकारणामध्ये जी असेल ती उंची त्यांची यामुळे निर्माण झालेली अत्यंत उच्च विद्याविभूषित असणारे पृथ्वीराजजी चव्हाण यांच्याविषयी निश्चितपणे आदराची भूमिका आहे. परंतु यावेळचं जे त्यांचं वैचारिक स्खलन आहे या पत्रकार परिषदेमध्ये, जे उलट गोष्टी त्यांनी हिंदू धर्माविषयी, सनातनविषयी आणि त्याचा दहशतवादाशी संबंध जोडून त्यांनी जे व्यक्त केलेले आहेत ते ऐकल्यानंतर असं आता वाटायला लागलेलं आहे की 80व्या वर्षी बाबा काय बारामतीचे गादी झाले की काय. बारामतीच्या गादीला त्यांनी आयुष्यभर विरोध केलेला होता, प्रखर विरोध केलेला होता आणि तो योग्य पण होता. त्यांची अशी एक वैचारिक भूमिका होती आणि त्यांची नैतिक भूमिका पण होती. परंतु आता या वयामध्ये त्यांनी बारामतीचं गादी पण स्वीकारलेलं दिसतंय आणि ही जी भूमिका जी आहे ती बारामती गेल्या 1 वर्षापासून मांडत आलेले आहे. मतिगुंग करणाऱ्या गोष्टी सांगत आलेले आहेत लोकांना. मग त्यांचे बाकीचे शिलेदार जे आहेत ते जितेंद्र आडाफसारखे असतील, मिटकरी जे असतील, मातीमध्ये मिळाणारा मिटकरी जो आहे तो माती खाऊन मातीमध्ये मीठ खसळून खाणार मिटकरी, हे असले जे लोक जे आहेत ते वारंवार त्याचा उद्घोष करत होते. परंतु त्याच स्तराला कदाचित जाऊन पृथ्वीराज चव्हाणांनी आपली खरोखर एक वैचारिक दुर्दशा करून घेतलेली, एक वैचारिक विदारकपणा त्यांनी आणलेला आहे आणि हे केवळ अशोभनीय आहे. या वयामध्ये असं करणं म्हणजे ही फार मोठी राजकीय शोकांतिका आहे. पृथ्वीराज बाबा चव्हाणांना आता राजकीय अस्तित्व काही उरलेलं नाही असं त्यांना वाटतंय. त्यामुळे आता उर्वरित काळ जो आहे तो हिंदुत्वाला किंवा हिंदू धर्माला विरोध करून आपण काहीतरी करून लोकांच्या नजरेसमोर राहावं अशी कदाचित त्यांची भूमिका झाली असेल किंवा मग त्यांनी बारामतीचं गाझीपद स्वीकारलेलं असेल. या 2 गोष्टी याच्यामधनं संभवतात. आता त्यांना इतका विदेश त्यांनी पाहिलेला आहे की कदाचित दुसरं कोणी पाहिलेलं नसेल. त्यांचं तारुण्य आणि बाकीचा काळ, बराचसा काळ जो होतो परदेशात गेलेला आहे आणि तिथे त्यांनी मोठ्या ह्याच्यावरती नोकऱ्या पण केलेल्या आहेत आणि तिथे त्यांनी भरपूर समाजाचं अवलोकन पण केलेलं आहे. तिथे काय घडतंय आणि आपल्या देशात काय घडतंय याविषयी अनभिज्ञता त्यांच्या मनात निश्चितच नसतात. आज जगामध्ये स्वित्झर्लंडपासून इंग्लंडपर्यंत जो इस्लामी दहशतवाद थैमान घालतोय आणि तिथे मुठभर असणाऱ्यांनी आता त्याच्यावरती सगळी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळीकडे शरीयतचा कायदा लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये हे सगळे पाश्चात्य देश जे आहेत ते स्थिमित झाले आहेत, भयभीत झालेले आहेत आणि अचंबित झालेले आहेत. आणि या इस्लामी जिहादला कसं प्रकारे रोखावं हे त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. आणि असं सगळं आव्हान त्यांच्यासमोर असताना पृथ्वीराज बाबांना असं वाटतंय की बापरे केवढा मोठा आहे हिंदूंचा दहशतवाद, भगवा दहशतवाद. हे एक प्रकारचं वैचारिक स्खलन आहे आणि ही सगळ्यात मोठी आत्मवंचनेची भूमिका आहे पृथ्वीराज चव्हाणांची. याच्याविषयी खरोखर आश्चर्य वाटतं की अशी आत्मवंचना कोणी नाना पटोलेंसारख्यांनी केली असती किंवा मग जितेंद्र आव्हाडांनी केली असती, जितेंद्र आव्हाडसारख्या 2% माणसांनी केली असती तर काय आश्चर्य वाटलं नसतं. परंतु इतक्या प्रगल्भ व्यक्तींनी असा बालिशपणा करावा याचं खरोखर आश्चर्य वाटतं आणि दुःख पण वाटतं. ही खरोखर शोकांतिका आहे, ही खरोखर घसरण आहे, वैचारिक घसरण आहे. त्यांना आम्ही तसं समजत नव्हतो की जे आज तसे झाले ते यांच्या स्तराला जाऊन बसले, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतच्या. हे का केलं आहे त्यांना माहिती असणार आणि असे आपला निष्कर्ष काढता येतो की त्यांना आता या ही इज नॉट रिलेव्हंट एनिवेअर इन द काँग्रेस पार्टी टू शो
that he is faithful Congressy and keep his relevance in his place, he must try to do something. त्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. ते करण्यासाठी त्यांनी हा जो आहे तो अत्यंत केविलवाणा असा प्रयत्न केला की मी आहे, माझं अस्तित्व आहे, मी म्हणजे कोणतरी आहे हे दाखवण्यासाठी. आणि पक्षश्रेष्ठींना पण त्याद्वारे खुश करता येईल. सोनिया मॅडमना खुश करण्याची फार मोठी संधी ही आहे. ती हिंदुत्वाला विरोध केला, हिंदू धर्माला विरोध केला म्हणजे त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात सोनियाला. आणि या हिंदू दहशतवादाचा जो बागुलबा उभं करून अनेकांची आयुष्य बर्बाद करण्यामध्ये सोनिया गांधींचा सगळ्यात मोठा वाटा होता आणि त्यांची भूमिका सगळ्यात मोठी होती. आणि त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी कदाचित परत ते बोलत असतील असं दिसतंय हे. परंतु त्याद्वारे त्यांनी आपलं एक त्याच्याविषयी जो आदर होता तो झपाट्याने कमी झालेला आहे हे निश्चितच या गोष्टीने वाटतं. आणि असा कदा आदर कमी करून घेण्याची पाळी 80व्या वर्षामध्ये यावी एखाद्याला ह्याच्यासारखी शोकांतिका नाही. मग त्यांनी त्या पक्षामध्ये राहून त्यांनी मिळवलं काय असा प्रश्न पडतो सगळ्यांना. अर्थात त्यांची वैचारिक भूमिकेवरती सर्वांनी टीका पण केलेली आहे आणि त्यांना नवीन समर्थक पण मिळतील. कारण बारामतीची जी पालखी वाहणारे लोक जे आहेत ते निश्चितपणे त्यांची पण पालखी वाहतील. कारण बारामतीसारखा एक तडफदार माणूस त्यांना नवीन मिळाला असं त्यांना वाटू शकतं याविषयी बोलताना. म्हणजे परंतु नाव पृथ्वीराज चव्हाणांचं घ्यायचं आणि जयचंदाचे विचार सांगायचे हे फार मोठं अधःपतन पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तिमत्वाचं आज याच ठिकाणी महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे.